हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. आणि हा आजचा माझा मनमोहक असा व्ह्यू आणि पक्ष्यांचा आवाज तर तुम्हाला ऐकू आलाच असेल. मग इथे मी थोडा वेळ बसले, मन शांत केलं आणि माझं आवरायला लागले. ब्रश वगैरे केला आणि मग चहा ठेवला. आतमध्ये अंजली झोपलेली होती म्हणून मग मी बाल्कनीमध्ये चहा केला. त्याच्यामध्ये साखर आणि चहा पावडर टाकली. चहाला चांगली उकळी येऊ दिली आणि मग उकळी आल्याच्या नंतर चहा गाळून घेतला. चहा घेतल्याच्या नंतर मग मस्त व्ह्यूचा एन्जॉय करत चहा पिला. घरात आले, टिफिनसाठी काकडी चिरून घेतली. डेली जेवायच्या आधी काकडी खाल्लेली चांगली असते. मग मी घेतली काकडी चिरून आणि टिफिनमध्ये पॅक केली. काकडी चिरून झाल्याच्या नंतर मी माझं आवरायला लागले. ड्रेसला तर काही इस्त्री केलेली नव्हती. मला ते सकाळी अचानक आठवलं. मग ड्रेसला आधी इस्त्री केली फटाफट. इस्त्री करताना मध्येच लाईट गेली होती, मग त्याला पण वेळ लागला. शेवटी इस्त्री झाली. माझा हा फायनल लुक. मग आम्ही निघालो ऑफिसला. बसची वाट बघितली. फायनली आम्हाला बस भेटली. आज काही बसला जास्त गर्दी नव्हती. मग आम्हाला बसायला जागा भेटली दोघांना. मग ऑफिसला पोहोचले. मॅडम आणि सर तर आधीच येऊन बसले होते आणि सर तर माझा फर्स्ट व्लॉग बघत होते आणि मॅडमला काहीतरी सांगत होते. तितक्यात आम्हाला भेटला महादेवाचा प्रसाद. मग आम्ही तो प्रसाद खाल्ला आणि तेवढ्याच झाली माझी काकडी खायची वेळ. मग मी फटाफट तो काकडीचा डब्बा फिनिश केला आणि जेवायला गेलो. आणि खाली आलो तर पावली करण्यासाठी ही पायल तर एका कोपऱ्यात जाऊन लांबच कुठंतरी थांबली होती. मग वरती आलो, तेवढ्यात झाली चहा प्यायची वेळ. मग मस्त चहा पिला, थोड्या वेळ अजून काम केलं आणि झाली आमच्या ऑफिसमधून निघायची वेळ. स्वामींचं दर्शन घेतलं, केस वगैरे वरती बांधले, फ्रेश झाले आणि निघालो आम्ही. तेवढ्यात दिसला हा एकदम सुंदर असा व्ह्यू. मग तो कॅप्चर केल्याशिवाय कसा राहणार. मग तो व्ह्यू एक छोटासा कॅप्चर करून घेतला. तेवढ्यात बस स्टॉपला आले. दीदीचा आला होता व्हिडिओ कॉल. मग तिला व्हिडिओ कॉलवर बोलले. आज परत मला बस नाही भेटली. मग मी गेले परत ऑटोमध्ये बसले. तेवढ्यात मला रस्त्यात दिसलं माझं आवडीचं दुकान, चाचा हलवाईचं दुकान. आले, खूप भूक लागली होती. मग घेतले 2 वडापाव, मला एक आणि पायलला एक. आणि मस्त गरम गरम वडापाव चालू होते. गेले रूमवर, फटाफट वडापाव खाल्ला. गरमागरम वडापावची चव वेगळीच लागते. मग मस्त वडापावचा एन्जॉय केला. भात लावला, खिचडी केली. स्वामींच्या मठात जायचं होतं. मग पटापट खिचडी केली मी आणि पायलने खिचडी केली आणि आम्ही निघालो स्वामींच्या मठात जायला. मठ जास्त काही लांब नव्हता, जवळच होता. दर गुरुवारी आम्ही मठामध्ये जातो. मग निघालो स्वामींच्या मठात. मठाच्या तिथे गेलो. स्वामींसाठी घेतलं एक सोनचाफ्याचं फूल. स्वामींना सोनचाफ्याचं फूल खूप आवडतं, हे मला पायलनेच सांगितलं होतं. मग घेतलं सोनचाफ्याचं फूल. आतमध्ये गेलो, चप्पल वगैरे काढली आणि आज जास्त काही गर्दी नव्हती मंदिरामध्ये. वरती गेलो आणि लाईनला लागलो. वरती जाऊन थांबलो. मग हे स्वामींचं चित्र दिसलं. स्वामींचं दर्शन घेतलं याचं पण आणि रांगेत थांबलो. मग आमचं दर्शन झालं फायनली. स्वामींचं दर्शन घेतलं आणि आम्ही वापस निघालो. एवढे लोक इथे दर्शनाला आले होते स्वामींच्या. मग सगळ्यांचं दर्शन झालं, आमचं पण दर्शन झालं आणि निघालो. आम्हाला तिथे भेटला खिचडी आणि नारळाचा प्रसाद. घरी आलो आणि खूप भूक लागली होती. पटकन खिचडीचं जेवण केलं आणि शतपावली करायला बाहेर आले. मस्त शतपावली केली थोडा वेळ. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.